महत्वाची बातमी। पंढरपूरची चंद्रभागा नदी घाणीच्या विळख्यात पडलेली आहे। भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय। घाण पाणी वारकरी पवित्र तीर्थ म्हणून प्राशन करतायत। पंकजा मुंड्यांनी नदीच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची आता मागणी केलेली आहे। ही काही दृश्य देखील आपण पाहतोय। पंढरपूरची पवित्र चंद्रभागा नदी घाणीच्या विळख्यात पडलेली आहे आणि त्यामुळे आता भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालाय। घाण पाणी वारकरी पवित्र तीर्थ म्हणून प्राशन करतात आणि त्यामुळे आता आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती आहे। स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी आता भाविकांनी केलेली आहे। तर पंकजा मुंडे यांनी नदीच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी भाविकांनी केली आहे। वारीला आलं की एक दिवस आजारी पडून घरीच बसायला लागते। म्हणजे या पाण्यातनं बरंच रोग वगैरे पसरतात। घाण सगळीकडे पडलेली तशीच दिसते आहे। महिलांना आंघोळीची सोय नाही। एकंदरीत म्हणजे कुठं संवादाचं वातावरण सरकारच्या माध्यमातून दिसत नाही। एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे पण इथं काही कसलाही सुखसोयी नाही। ते कोट्यवधी रुपये इथून कर जनरेट होतो सरकारला, पण भाविकांना त्या माध्यमातून काहीच केलं जात नाही। अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे चंद्रभागेचा पार उकिरडा झालाय आणि हे सरकार हिंदुत्ववादी आहे सारखं सांगते। मग हिंदूंचं तीर्थक्षेत्र असणारं पवित्र पंढरपूर असं घाणीचं साम्राज्य का, असा आम्हाला प्रश्न पडतोय। प्रशासनानं लवकरात लवकर ह्याची दखल नाही घेतली तर आमचा हा लढा ह्या चंद्रभागेसाठी वारकऱ्यासाठी चालू राहील। या चंद्रभागा मातेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छता आहे, दुर्गंधी आहे किंवा कुठेतरी घाणीचं साम्राज्य पसरलं आहे। तात्काळ संबंधित जे कोणी कंत्राटदार असतील त्यांच्याकडे ते टेंडर आहे किंवा अन्य गोष्टी असतील त्यांच्याकडनं हे तात्काळ स्वच्छ करून घेत या संदर्भात जर अशी काही कुठे दिरंगाई होत असेल तर कठोरात कठोर शासन संबंधित कंत्राटदारावरती देखील झालं पाहिजे। जे प्रशासन जबाबदार आहे त्यांच्यावर देखील कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि 2 दिवसात जर हे पात्र आम्हाला स्वच्छ दिसलं नाही तर शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना जे कोणी याला जबाबदार आहेत त्यांच्या जे काही त्यांचं कार्यालय असेल त्याच्यामध्ये हा सगळा कचरा उचलून नेऊन टाकून देईल। प्रदूषण मुक्त नद्या करण्याचाही डिपार्टमेंट माझ्याकडे असल्यामुळे पंचगंगेचं काम हातामध्ये घेऊन हे प्रदूषण मुक्त करण्यासाठी मी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आमचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार आहे आणि मी या कामामध्ये योगदान देणार आहे। मला हे खूप आनंद वाटतोय की मनुष्याच्या त्या कामाला आपण आलोच, पण आता मानव जातीला जर वाचवायचं असेल तर पर्यावरण वाचवायचंय आणि त्या कामासाठी आता मला योगदान देता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।